Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं उबदार स्वागत आहे. God has great plans for each one of you. देवाच्या योजना तुम्हा प्रत्येकासाठी महान आहेत. So don't give up. म्हणून हार मानू नका. Look to God. देवाकडे पहा. Take His help देवाची मदत घ्या and rise in your life. आणि आयुष्यामध्ये वर या. देवाकडे बघायचं, देवाची मदत घ्यायची आणि आयुष्यात वर यायचं. Praise God. आमेन. We'll open our Bibles to 1 Chronicles chapter 5 verse 20. पहिला इतिहास त्यातलं पाचवा अध्याय आणि 20वे वचन आपण यावेळेला काढू. एक इतिहास 5:20. If you have got your Bibles, kindly open to 1 Chronicles 5 verse 20. जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर उघडा. पहिला इतिहास त्यातला 5वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन. They cried out to God during the battle and He answered their prayer because they trusted Him. एक इतिहास 5वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन. आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना सहाय्य मिळाले तेव्हा त्यांच्या बरोबरचे सर्वजण, कारण त्यांनी लढाईच्या वेळेस देवाला हाक मारली आणि त्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला होता, म्हणून तो त्यांच्या विनंतीस मान्य झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Battle is not an easy thing. बघा, लढाई काही सोपं काम नाही You may even lose your life. आणि कदाचित त्या लढाईमध्ये तुझा प्राणही जाऊ शकतो, कारण ती लढाई आहे. And that's why म्हणून in a battle, लढाईमध्ये only your strength and your wit is not enough. फक्त तुझी ताकद आणि तुझी शक्ती पुरेशी नाही. Here we see this incident. इथे आपल्याला ही घटना पाहायला मिळते. They cried out to God during the battle. त्या युद्धामध्ये त्यांनी रडून देवाचा धावा केला. Even in the battle, you need God's help. म्हणजे काय की लढाईत आणि युद्धात सुद्धा आपल्याला देवाची मदत लागते बरं का. Praise God. देवाला धन्यवाद. Many people today are carrying weights too heavy for आज- human hands. आज मात्र अनेक माणसं एवढं जड ओझं घेऊन फिरतायत की जे जड ओझं मानवी हातांसाठी बनलेलं नाहीये. They hustle, they push, आणि मग ते धक्काबुक्की करतात they make calls, आणि कॉल करतात they pull strings, आणि धागे ओढतात. म्हणजे कसं बसं प्रयत्न असतो की हे आपण झेपावं. they stay awake at night रात्रीचे जागेत राहतात, झोपच नाही. trying to figure out how can I come out of this trouble? आणि विचार करत बसता की या त्रासातनं मी आता बाहेर कसा पडू How can I make it work? आणि मला कसं आता हे सगळं करायला जमणार आहे, मी काय करू. But the harder they try, पण जेवढा जास्त ते प्रयत्न करतात the heavier it feels. तेवढं ते ओझं त्यांना अजून जड वाटतं. It's like rowing a boat in a storm, आणि असं आहे ना की तुम्ही वादळामध्ये नाव वल्हवताय rowing with all your might, आणि अगदी पूर्ण बळाने नाव वल्हवताय, yet getting nowhere. तरी सुद्धा तुम्ही कुठे पोहोचत नाहीये, कारण वादळ सुटलंय. Some are battling sicknesses, तसं काही जण आजार पाजारांशी लढाई करतायत, some are drowning in debts, काही कर्जबाजारी होऊन त्याच्यात बुडतायत, some are fighting for their children, काही आपल्या मुलाबाळांसाठी रोज झगडतायत की माझ्या मुलांचं भलं झालं पाहिजे, माझ्या पोरांचं चांगलं झालं पाहिजे. some are facing enemies that won't back down, आणि काही लोक अशा शत्रूंच्या सामोरे जात आहेत की जो शत्रू हार मानायलाच तयार नाही आणि माघार घ्यायलाच तयार नाही. and they think, आणि मग त्यांना असं वाटायला लागतं if I just work harder, की जर मी फक्त अजून थोडे प्रयत्न केले, if I just try one more time. अजून एकदा जर मी प्रयत्न केला, But see, here is the truth. असं त्यांना वाटायला लागतं. पण सत्य इथे आहे, Some battles काही लढाया are not won by strength of hands. मानवी हातांच्या शक्तीनं जिंकल्या जाऊ शकत नाहीत. काही लढाया And so it is useless trying आणि- where you can never win. आणि जिथं तुम्ही जिंकणारच नाहीये तिथे तुम्ही प्रयत्न करून काही फायदाच नाहीये. ते निरुपयोगी आहे बेटा. And that's why I said, म्हणून मी म्हणालो some battles are not won by strength of hands, काही लढाया मानवी हातांच्या शक्तीनं जिंकल्या जाऊ शकत नाही, but by lifting those same hands to heaven. पण तेच हात जर आपण स्वर्गाकडे केले ना, असे वर व्यवस्थित असे They will get quick victory. तर त्यांना पटकन विजय मिळेल. असे वर करा, हा, पटकन विजय येतो. You know, we spend hours on the phone तुम्हाला माहितीच आहे ना, अलीकडे तासोन तास सगळेजण फोनवर वेळ घालवतात. with people who can't help us, आणि जी माणसं आपल्याला काडीची मदत करू शकणार नाही त्यांच्या सोबत बोलत असतात. but spend only minutes in prayer to God. आणि देवाला प्रार्थना करायला फक्त काही मिनिटं, पण असं फोनवर बोलायला सगळे बाकीचे तास. Only few minutes to God. फक्त काही मिनिटं देवाला प्रार्थनेला, 1-2 मिनिटं, 5 मिनिटं, ते पण जेमतेम. And to the God who can move mountains. आणि जो देव डोंगर हलवू शकतो त्याला 2 आणि 5 मिनिटं.
Bible says बायबल म्हणतं in Psalm 50 verse 15, स्तोत्र 50 त्यातलं 15वं वचन, God is giving you hope in your battles. अरे परमेश्वर तुला तुझ्या लढाईमध्ये आशा देतोय. God says, देव म्हणतोय call unto me in the days of your trouble संकट समयी, तुझ्या संकट समयी माझ्या नावाला हाक मार, and I will deliver you मी तुला सुटका देईन and you will honor me. आणि तू माझा मान करशील. Praise God. देवाला धन्यवाद. God promises deliverance आणि देव वचन देतो की मी तुम्हाला सुटका देणार आहे. when we cry to him in trouble. जेव्हा आपण त्रासांमध्ये देवाचा धावा करायला लागतो त्याला देव आपल्याला असं वचन देतो की मी तुला सोडवणार आहे. What better promise you need? याच्यापेक्षा अजून काय चांगलं वचन आपल्याला कोणाकडनं हवंय? We knock on closed doors आपण बंद झालेल्या दारांना वाजवत राहतो until our knuckles bleed. आणि अगदी आपले हात रक्तबंबाळ होतात तोपर्यंत आपण बंद झालेली दारं वाजवत राहतो. Yet, तरी forget that one word from heaven can open every door at once. तो एक शब्द विसरून जातो स्वर्गातनं येणारा की एकदा तू फक्त स्वर्गाचं दार वाजवून पटकन तुझ्यासाठी उघडेल, ते लक्षातच राहत नाही. We forget Psalm 50:15. आणि स्तोत्र 50:15 जे आत्ताच मी सांगितलं ते आपण विसरूनच जातो. What will we do with this word that God has given? या शब्दांचं काय करायचं बेटा? जे शब्द आपल्याला देवाने दिलेत, It is given for each one of us. हे आपल्या प्रत्येकासाठी देवाने दिलेले शब्द आहेत. यांचं काय करायचं? If you can only stop striving जर फक्त तुम्ही संघर्ष आणि डोकेफोड बंद केली ना and start surrendering, आणि देवाला पूर्ण शरण जर आलात ना, if you can only lift up holy hands to God, जर फक्त तुम्हाला पवित्र हात देवाकडे पसरता आले ना if you can only call on the name of God above every other name, आणि बाकीच्या सगळ्या नावांपेक्षा जास्त जर देवाच्या नावाला तुम्हाला घेता आलं ना, you will see God do in minutes what human efforts cannot do it in years. काही मिनिटांमध्ये तुम्हाला देव कार्य करताना दिसेल की जे मानवी प्रयत्नांवर वर्षोनवर्ष झालेलं नाहीये. Praise God. ते काही मिनिटात देवाने केलेलं तुम्हाला दिसेल. एवढा मान. But the world will not tell you to do this. पण जग तुम्हाला असं करायला सांगणार नाही. The Bible says बायबल म्हणतं they cried out to God during the battle त्यांनी लढाईमध्ये देवाला हाक मारली आणि धावा केला and he answered their prayer आणि त्या लढाईत देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर सुद्धा दिलं, because they trusted him. कारण त्यांनी देवावरती विश्वास ठेवला. It doesn't say असं लिहिलेलं नाही because they had the best weapons with them. त्यांच्याकडे सगळ्यात चांगली शस्त्र सामग्री होती म्हणून That's why they won the battle. ते जिंकले, असं लिहिलेलं नाहीये. Or because they had the strongest army. किंवा त्यांच्याकडे बलवान सैन्य होतं म्हणून, No. असंही लिहिलेलं It नाही. says they trusted in God. तर अगदी लिहिलंय त्यांनी देवावर भरोसा ठेवला म्हणून विजय झाला. For everything and anything you can trust God. मी काय म्हणतो बेटा, तुम्ही जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी, ऑलमोस्ट कुठल्याही सगळ्या गोष्टींसाठी देवावर विश्वास ठेवू शकता. But the God who is in the heavens, पण जो देव स्वर्गात आहे, the living God, जिवंत देव, not the God of your own creation. तुम्ही स्वतः निर्माण केलेला देव नाही, जिवंत देव. People create gods and then worship him. आज लोक स्वतः देव निर्माण करतात आणि त्याला आराधना देतात. And Bible says God created us आणि बायबल म्हणतं देवाने आपल्याला निर्माण केलंय and we should worship that God. आणि त्या देवाची आराधना आपण करायला हवी ज्या देवाने आपल्याला निर्माण केलंय. Your strength may fail you. तुझी शक्ती कधी ना कधी तुला अपयश देईल राजा. Your plans may crumble. तुझ्या योजना सगळ्या अशा ढासळत खाली पडतील की मेरा तो सारा प्लॅनिंग ही फेल हो गया. Your friends may walk away. तुझे मित्र कदाचित तुझ्या तोंडावर तुला सोडून निघून जातील. But heaven will always respond to holy hands lifted up in faith. पण जे पवित्र हात विश्वासाने वर केले गेलेले आहेत त्या हातांना देव नेहमी प्रतिसाद आणि ओ देणार. Where are your hands of faith? कुठे आहेत तुमचे विश्वासाचे हात? Then lift it up to God. दाखवा मग ते देवाला दिसू दे. Let God see your faithful hands. देवाला तुमचे विश्वासू हात दिसू दे सगळ्यांनी. Let God see your hands of faith. देवाला तुमचे विश्वासाचे हात दिसू दे सगळ्यांनी. एव्हरीबडी. This is the need of the hour. ही या तासाची, या घटकेची गरज आहे. We are all in a battle. आपण सगळे लढाईत आहोत. One kind of the battle or the other. कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या लढाईत आपण सगळे जण आहोत या आयुष्यात. And God promises us आणि देवाने आपल्याला वचन दिलंय, that I will give you deliverance. मी तुला सुटका देईन, मी तुला विजय देईन. Stop wrestling with men. तर तुम्ही माणसांशी झुंजायचं, भांडायचं, लढायचं बंद करा. Start wrestling with God. माणसांसोबत डोकं फोडायचं बंद करा. तुम्ही देवासोबत झुंज करा. Start wrestling with God in prayer. तुम्ही प्रार्थनेमध्ये देवासोबत झुंज करा. And watch the tide of the battle turn in your favor. आणि मग बघा ती लढाई तुमच्या बाजूने कशी वळते Praise God. आणि तुम्हाला कसा विजय मिळतो.
And Bible says, बायबल म्हणतं it so happened one day, एके दिवशी असे झाले की the sun was beating down hard on the battlefield, त्या युद्धभूमीवरती सूर्य फार मोठा म्हणजे खूप गरम होतं, सूर्य तळपत होता and dust rose with every pounding footsteps of the enemy. आणि जी सगळी पावलं शत्रूंची उठत होती त्यावरनं धूळ पण एवढी उडत होती. The air was filled with the clangings of swords. सगळी हवा बघा कशी अशी भरून गेलेली होती त्या धुळीनं, त्या आवाजानं. There was shouting of the warriors. सगळीकडे त्या योद्ध्यांचा कल्लोळ, गाजा वाजा, गोंगाट होता. Death in their eyes. मृत्यू लोकांच्या नजरेसमोर होता. The लढाई. cries of the wounded. आणि जखमी लोक रडत होते. लढाईचं चित्र. The tribes of Reuben and Gad and half of Manasseh. रौबेन, गाद आणि मनस्सेच्या अर्धकुळ They were facing a mighty enemy. मोठ्या शत्रू समोर लढत होते ते. They were outnumbered. आणि ते इतके म्हणजे इतकं मोठं सैन्य की ह्यांचं त्या समोर छोट आहे. The enemy's spears shone like power. आणि शत्रूंचे भले जणू असे सामर्थ्याचे वाटत होते. And every sound of marching feet it felt like a thunder before आणि them. पुढे येणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या पायांचा आवाज जणू काही एखादं वादळ येत आहे, वीज कडाडती असं वाटत होतं. That was the moment of decision. आणि मग तो क्षण एक निर्णय घ्यायचा क्षण होता. And I believe what must have happened. आणि माझा असा विश्वास आहे काय झालेलं असणार आहे त्यावेळेला. One young warrior, एक तरुण योद्धा, let's call him Eliab. चला आपण त्याला एलियाब म्हणूया. तरुण योद्धा, जवान एलियाब. He must have looked around. त्याने इकडे तिकडे पाहिलं असेल युद्धात. His friend त्याचा मित्र Micah was bleeding. मिखा रक्तबंबाळ झाला असेल. Another friend Amos अजून एक त्याचा मित्र आमोस had fallen down. खाली पडला असेल. Fear started whispering in his mind. आणि भीती त्याच्या मनात यायला लागली असेल की हे काय झालं बाबा, We can't win. आता नाही आपल्याला जिंकता येणार, We are all going to die here. आपण सगळे आता इथे मरणार आहोत या युद्धभूमीवर. But then he remembered something. मग एलियाबला काहीतरी आठवण झाली असेल. Something his father told him when he was a young boy. असं काहीतरी एलियाबला आठवलं असेल की एलियाब लहान असताना त्याच्या वडिलांनी जे सांगितलेलं Son, की मुला, when you cannot fight, जेव्हा तुला युद्ध करता येणार नाही, लढता येणार नाही, when you know you are going to be lost, आणि तुला समजायला लागेल की मी आता हरवणार आहे, मी संपणार आहे, you can still cry out to the God who never loses. तरीही तू त्या देवाचा धावा कर त्या युद्धभूमीवरनं, जो देव कधी पराजय देत नाही. रणांगणावरनं देवाचा धावा कर. At that time, त्यावेळेला Eliab must have gripped his sword tighter एलियाबने त्याची तलवार घट्ट धरली असेल and he must have lifted his voice आणि आवाज बेंबीच्या देठापासून बाहेर काढला असेल above the roar of the battle. आणि अशी गर्जना केली असेल, त्या युद्धाच्या आवाजापेक्षा जास्त मोठा आवाज याने काढला असेल. Yahweh God, यावे देवा, help us. आम्हाला मदत कर, You are our strength. तू आमची ताकद आहेस. At first, पहिल्यानं only a few voices joined him. थोडेच आवाज त्याला साथ देत असतील. Then suddenly dozens joined him. मग अचानक डझनवारी लोकांचे आवाज त्याला साथ द्यायला लागले असतील. Then hundreds. मग शेकडो आवाज त्याला साथ द्यायला लागले And असतील. suddenly the cry of prayer became louder than the clash of the आणि मग sword. अचानक ते प्रार्थनेचं ओरडणं युद्धाच्या आवाजापेक्षा मोठं झालं असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Every soldier dropped their fear आणि प्रत्येक सैनिकाने आपला भाला खाली टाकला असेल. and lifted their hearts to आणि God. सगळ्यांनी आपली हृदय देवाला उंचावली असतील. They lifted their hands to God. सगळ्या सैनिकांनी आपले हात देवाकडे पसरले असतील They- युद्धभूमीवर. They lifted up their faith to आणि God सगळ्यांनी आपला विश्वास देवाकडे लावला असेल रणांगणावर. and they cried out, आणि सगळे जोरात एक साथ ओरडले असतील. not only with their mouths but with their hearts. फक्त तोंडाने नाही, तोंडासोबत हृदय घेऊन. And that became the turning point. आणि तिथे वळण आलं. The Bible says बायबल म्हणतं they cried out to God during the battle. त्यांनी त्या रणांगणावरती युद्धामध्ये देवाला आरोळी मारली. It doesn't say one person cried out. त्यांनी आरोळी मारली, एकाने आरोळी मारली नाही, त्यांनी इज अनेक. All of them cried out to God. सगळ्यांनी मिळून देवाचा धावा केला. When you know you are losing the battle, बेटा, जेव्हा तुला कळत असतं की मी आता हे युद्ध हरणार आहे, don't be foolish to go ahead in the battle. तेव्हा समजून घे आणि मूर्खासारखं युद्ध करायला भाले घेऊन पुढे नको जाऊ. तुला कळलंय ना तू हरणार आहे, Cry out to God. रड तिथे उभा राहून In देवाच्या the धावा कर. battlefield, they all knelt down and cried out to त्या God. रणांगणावर
सगळ्यांनी न लाजता गुडघे टेकले आणि देवाचा दावा केला. And Bible says बायबल म्हणतं he heard their prayers. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली He answered their आणि prayers देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं because they trusted on him. कारण की त्यांनी देवावर विश्वास ठेवला. In other words, दुसऱ्या शब्दात they did not trust in chariots and horses. त्यांनी घोड्यांवर आणि रथांवर विश्वास ठेवला नाही. They did not trust on shields and swords. त्यांनी ढालींवर आणि तलवारींवर विश्वास ठेवला नाही. They trusted in God. त्यांनी देवावर विश्वास ठेवला And in that moment, आणि त्या क्षणाला it was as if heaven itself stepped out into the battlefield. असं वाटायला लागलं की संपूर्ण स्वर्ग त्या रणांगणावरती उतरलंय Their arms felt stronger. आणि त्यांच्या बाहूंना त्यांच्या खांद्यांना ताकद मिळाल्यासारखी झाली. Their fear melted away. त्यांची सगळी भीती वितळून निघून गेली. Their enemies began to stumble. त्यांचे सगळे शत्रू जे आलेले होते मोठ्या आकड्यामध्ये ते सगळे लडखडायला लागले. Their confidence was shattered. त्यांचा शत्रू सैनिकांचा विश्वास सगळा ढासळला. And one enemy captain turned to another and whispered, आणि एक शत्रू कॅप्टन दुसऱ्या कॅप्टन कडे बघून म्हणाला I am seeing a change coming. मला एक बदल आल्यासारखा जाणवतोय रे. The air is flowing in another direction now. आणि हवा दुसऱ्या दिशेने व्हायला लागली असं वाटतंय. It's as if the God of Israel himself is fighting for them. आणि जणू काही इस्रायलचा देव त्यांच्या बाजूने लढायला लागला असं मला वाटायला लागलंय. And he was right. आणि तो कॅप्टन बरोबरच होता. शत्रू कॅप्टन बरोबर होता. त्याला बरोबर वाटलं. By the end of the day, आणि दिवसाच्या अखेरीपर्यंत the enemies fled. शत्रू पळून गेले. The people of God stood victorious. देवाचे लोक विजयी उभे राहिले. Not because they had the biggest army, अशामुळे नाही की त्यांचं सैन्य फार मोठं होतं not because they had the strongest swords, आणि त्यांच्याकडे बलवान तलवारी होत्या म्हणून नाही, because पण they stood in the middle of the battlefield and lifted up holy hands to God. रणांगणावरती उभं राहून पेटलेल्या युद्धामध्ये त्यांनी हात वर करून देवाचा दावा केला आणि तो बलवान देव त्यांच्या बाजूनी होता म्हणून ते जिंकले. They did not die. ते मेले नाहीत. They were not wounded त्यांना जखमा झाल्या नाहीत because God helped them. कारण देवाने त्यांना सहाय्य केलं. हालेलुया. Maybe you are not in the battlefield. आणि कदाचित सध्या तुम्ही काही रणांगणावर युद्धभूमीवर नसाल Maybe you don't have a sword and a shield आणि with you. कदाचित तुमच्याकडे ढाल तलवार वगैरे काही नसेल. Maybe your battle is like a doctor's report that shook you to the core. आणि कदाचित तुमचं युद्ध काय असेल की फॉर एक्झाम्पल समजा डॉक्टरांनी रिपोर्ट दिला तो रिपोर्ट वाचून तू हादरून गेला. Maybe a marriage that feels like it's falling apart. कदाचित तुझं लग्न असं ढासत कोसत पडत असेल. Maybe you are in debts कदाचित तू कर्जबाजारी असशील and you don't know how to come out of it. आणि तुला कळत नसेल की यातनं मी बाहेर कसं पडू. Bible says या सगळ्या लढ्या तर बायबल म्हणतं in Psalm 20 verse 7, स्तोत्रसंहिता 20 त्यातलं 7वं वचन, some trust in chariots, काहींचा विश्वास रथांवर असतो, some trust in horses, काहींचा विश्वास त्यांच्या घोड्यांवर असतो, but we trust in the name of the Lord our God. आमचा विश्वास आमच्या प्रभू देवाच्या नावावर आहे. Praise God. हमारा तो प्रभू के बगैर होता ही नहीं ना. Victory comes from trusting God, not on human strength. आणि विजय देवावर विश्वास ठेवून मिळतो. माणसांवरती अवलंबून राहून विजय मिळत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 17, स्तोत्रसंहिता 34 त्यातलं 17वं वचन, the righteous cry out to the Lord नीतिमान रडून देवाचा दावा करतो and he hears them आणि देव त्याचा ऐकतो and he delivers them from all their troubles. आणि देव त्यांना त्यांच्या सगळ्या त्रासांना सुटका देतो. My God hears, माझा देव ऐकतो, my God rescues माझा देव सोडवतो. when his people pray. जेव्हा केव्हा देवाची लोक प्रार्थना करतात माझा देव ऐकतो, माझा देव सोडवतो. And that is the temptation you have failed too many times to count. आणि हा जो मोह आहे अनेक वेळेला यामध्ये तुम्ही अपयशी झालाय. The enemy might seem stronger, आणि तुम्हाला असं वाटेल की शत्रू किती बलवान आहे, शत्रू बलवान असेल सुद्धा, but the same God पण तोच देव who answered them in the battle ज्याने त्या युद्धामध्ये त्या इस्रायली लोकांना उत्तर दिलं will answer you tonight. तो आज रात्री तुलाही उत्तर देईल. If you Amen. only trust on him. जर फक्त त्या देवावर मनोभावे तुझा विश्वास असेल तर ना, इथून पाहिजे, इथून Praise फक्त God. इथून नाही, इथून पाहिजे. Don't wait until the fight is over. आणि जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत वाट नका बघू की नाही नाही पहिला आपण लढाई करू मग बघू, नाही जिंकलो तर देवाकडे येऊ. नको नको नको. Don't wait until the war is won. आणि जोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकत नाही तोपर्यंत वाट बघत बसू नका.
Call on him right now. लगेच लगेच In लगेच the middle of the battlefield, you need to cry. लगेचच युद्धभूमीमध्ये युद्ध पेटलेलं असताना देवाचा धावा In करायचा. the middle of your pain, you need to cry म्हणजे out. काय, तुझ्या वेदनेमध्ये तुला दुखत असताना खुपत असतानाच देवाचा दावा करायचा आणि Praise सांगायचं God. देवाला मला त्रास होतोय, मला सोडव. Victory doesn't start when the battle ends. आणि जेव्हा युद्ध संपतं तेव्हा विजय सुरू होत नाही. It starts when you trust God in the middle of your crisis. जेव्हा तुम्ही तुमच्या संघर्षांमध्ये असता, लढायांच्या मध्ये असता, तेव्हाच विजय सुरू होतो. Praise God. Amen. Your cry can turn the tide of any war. तुम्हाला माहितीये, तुम्ही देवाला जे रडणं करता त्यातनं कुठल्याही युद्धाची दिशा बदलू शकते. Praise God. देवाला धन्यवाद. Faith is the loudest battle. विश्वास सगळ्यात मोठं युद्ध आहे. विश्वास सगळ्यात जोराचं युद्ध आहे. Amen. आमेन. Cry to God. जरा देवासमोर रडून बघ ना. Many people think that prayer is the last resort. अनेक लोकांना असं वाटतं प्रयत्नांती परमेश्वर करूया, सगळे प्रयत्न करून झाले आणि तरी काम नाही झालं तर मग देवाचं दार गाठू आणि देवाकडे जाऊ. Prayer is not the last resort. असं नसतं करायचं बेटा. प्रयत्नांती परमेश्वर करायचा नाही, परमेश्वर शेवटचा प्रयत्न करायचा नाही. It's the first weapon. अरे परमेश्वर म्हटलं तर पहिला प्रयत्न आणि पहिला हत्यार आहे. सगळ्यात पहिली करायची प्रार्थना, मग बाकीचं. Amen. आमेन. Hell trembles when a believer kneels down and prays. तुम्हाला माहितीये, देवावर विश्वास ठेवणारा बिलीवर माणूस जेव्हा गुडघे टेकून प्रार्थना करतो तेव्हा काय होतं? नरक हादरतं. नरक. Even when a weaker saint kneels down and prays, the devil runs हो, off. अगदी अशक्त असा बिलीवर माणूस सुद्धा जो गुडघे टेकून प्रार्थना करायला लागला तर नरक हादरतं Devil flees off. आणि शैतान पळून जातो. Prayer does not just prepare you for the battle. आणि प्रार्थना फक्त तुला युद्धासाठी तयार करते एवढंच नाही. Prayer itself is the battle. प्रार्थनाच एक युद्ध आहे. Prayer is the battle. प्रार्थनाच एक युद्ध आहे. When you can't stand against the storm, जेव्हा तुला वादळाविरुद्ध उभं राहता येत नाहीये, kneel to the one who can calm it. लगेच लगेच गुडघे टेकायचे. जो वादळ शांत करतो त्याच्या समोर लगेच तात्कालिक अर्जंट. God can hear any voice. देव कोणाचाही आवाज कधी ऐकतो बर का. It's not that the louder your voice is, the more quicker God hears. असं काही नाही की ओरडल्यामुळेच देव तुझा आवाज ऐकणार आहे आणि तू ओरडून प्रार्थना केली तरच देव तुझा आवाज ऐकेल, असं काही नाही. Sometimes you cry out loudly because of your faith. कधी कधी तुमच्या विश्वासामुळे तुम्ही जोरात ओरडता. Sometimes you don't cry out loudly. कधी कधी तुम्ही जोरात ओरडत नाही, मनातच चुटपुटता. God hears whispers also in the night. देव ते सुद्धा ऐकतो बर का. रात्रीच्या वेळेला केलेली चुटपुट पण देव ऐकतो. He will hear the shouts also in the म्हणजे battlefield. ओरडणं सुद्धा देव ऐकतो जे रणांगणावरती केलेलं आहे. आणि रात्रीच्या समयी शांतपणे थोडं चुटपुटलो आतून तर तेही देव ऐकतो. Even now, आता पण there is a prayer which is called a silent prayer. एक प्रार्थना आहे ज्याला शांत प्रार्थना म्हणतात. And आता some पण of you are praying that silent prayer. आणि आता पण बसल्या जागी तुमच्यातले काही जण ती शांत प्रार्थना करतायत. It is very effective. फार प्रभावशाली असते बरं It का ती is touching प्रार्थना. heavens. ती स्वर्गाला थेट स्पर्श करते. God is hearing silent prayers देव also. शांत प्रार्थना सुद्धा ऐकतो, हे लक्षात घ्या. Praise God. देवाला धन्यवाद. Prayer turns ordinary people into great warriors. आणि प्रार्थना साधारण लोकांना महान योद्धांमध्ये बदलते. You see warriors today, तुम्ही आज योद्धे बघता ना, all with sticks and canes and fighting things. तुम्ही पहा ना, लढाई करणारी भांडण करणारी माणसं हॉकी स्टिक काय काठ्या काय घेऊन फिरतात ना. We are warriors of God. तसं आपण देवाचे योद्धे. We know how to wage a war. आपल्याला माहितीये खरं युद्ध कसं पुकारायचं And we know how it is done. आणि आपल्याला कळलेलं आहे खरं युद्ध कसं करायचं, कसं लढायचं. And that is prayer. आणि खरं युद्ध आहे प्रार्थना. ती प्रार्थना कशी करायची आपल्याला कळलेलं आहे. Let me tell you, एक सांगतो, the shortest distance between you and victory तू आणि विजय यांच्यातलं सगळ्यात छोटं अंतर is the distance between you, your knees and the floor. म्हणजे तू तुझे गुडघे आणि जमीन एवढं अंतर आहे. तू तुझे गुडघे आणि जमीन एवढंच अंतर आहे तुझ्यात आणि तुझ्या विजयात. टेक ते Yes. लगेच टेक लगेच टेक लगेच बेंड डाऊन. कम ऑन बेंड डाऊन इमिडिएटली. If you bend down, जर तू टेकले ना गुडघे, you get your victory. लगेच विजय मिळतो. आणि नी ट्रान्सप्लांट करायला नाही लागत, गुडघे रोपण करायला लागत नाही. Yes. The shortest distance between you and victory is the distance between your knees and the floor. तू आणि विजय यांच्यात किती अंतर आहे असा जर प्रश्न टाकला तर मी सांगतो त्याचं उत्तर, तू तुझे गुडघे आणि जमीन एवढंच अंतर आहे. ज्या क्षणाला तू गुडघे टेकशील विजय तेरा. Praise God. बस. If you are too busy to pray, आणि प्रार्थना करायला समजा तुम्ही लोक बिझी माणसं फार बिझी असाल then you are too busy to win. तर म्हणायचं जिंकायला पण तुमच्याकडे वेळ नाही.
Amen. आमेन. I'm telling you, prayer has so much power. मी सत्य सांगतो, मी वेदीवर आहे, प्रार्थनेत फार सामर्थ्य आहे. It brings heaven down on the earth. प्रार्थना केल्याने स्वर्ग इथे येतं पृथ्वीवर, वरचं स्वर्ग खाली येतं It brings heaven at your back. आणि and call. स्वर्गाला तुझ्या हक्केवर खाली घेऊन येते प्रार्थना. Prayer can go where you cannot go. प्रार्थना अशा जागी जाते, पोचते जिथे तुला नाही जाता पोचता येत, तिथं प्रार्थना पोचते. Prayer can do what you cannot do. तुला जे करता येत नाही ना, ते तुझी प्रार्थना करते. Prayer can हालेलुया. change what you cannot change. तुला जे बदलता येत नाही ना, ते प्रार्थना बदलून टाकते. आमेन. Saw the importance of prayer. आता प्रार्थनेचं महत्व पटतंय का? मग करायला पाहिजे का नाही? गुडघे टेकायला हवे का नाही? Pray until something happens. अहो, काहीतरी घडेपर्यंत प्रार्थना करा And then pray to keep it also. आणि मग ते घडलेलं ठेवायला शाबूत प्रार्थना करत राहा. म्हणजे प्रार्थना करतच राहा. Pray for a job, but pray that God will retain that job with you. नोकरी मिळवायला प्रार्थना करा, मिळाली की नोकरी टिकवायला प्रार्थना करा. ये ऑनगोइंग प्रोसेस आहे, रोज करना पडेगा. Don't pray for a easier life. आणि सोपं जीवन पाहिजे, मला सोपं जीवन पाहिजे, मेरे से नहीं होता सब मेंटल स्ट्रेस, मला नाही सहन होत तो मानसिक ताण. हो Pray का? for stronger faith. असं नव्हे, बलवान विश्वासासाठी प्रार्थना कर की प्रभू मला दणकट विश्वास दे. Amen. आमेन. The enemy wants to keep you from praying शत्रूला काय, तुला प्रार्थना करण्यापासून अडवायचंय शत्रूला. because prayer keeps you from losing. कारण प्रार्थना तुला पराजयी आणि हरण्यापासून लांब ठेवते. When you run out of words, आणि जेव्हा तुझे शब्द संपतात, when you run out of options, आणि जेव्हा तुझे पर्याय सगळे संपतात, then let your tears speak unto God. मग तुझे अश्रू बोलू दे ना देवासमोर. वाचा बंद झालेली आहे, पर्याय सगळे संपलेले आहेत, मग तुझे अश्रू थोडस रडून घे देवासमोर, तेही देव समजून घेईल. Praise God. देवाला There is language in tears. अश्रूंमध्ये पण भाषा आहे. मी गेल्या वेळेला सांगितलं ना, There is language in your sighing. तुझ्या त्या उसासे सोडण्यात आणि अश्रूंमध्ये पण भाषा आहे. Prayer is the key in the morning आणि प्रार्थना म्हणजे सकाळची चावी आहे, किल्ली आहे, and it is the lock in the night. आणि रात्रीचं कुलूप आहे प्रार्थना. ओहो, सकाळची चावी आहे प्रार्थना, रात्रीचं कुलूप आहे प्रार्थना. हालेलुया. आमेन. Pray every day. म्हणजे काय? रोज निरंतर अखंड प्रार्थना करा. Amen. आमेन. आमेन. That's why email God answers more faster than email. आणि म्हणून ईमेल पेक्षा हे टेकलेले गुडघे असतात, त्याला पटकन देव उत्तर देतो. Yes. हा, मेल करायला तरी वायफाय फायफाय सगळं लागतंय, इथं काही नाही लागत. ते गुडघे टेकले की उत्तर येतं. Stop telling God how big your problem is. देवाला एक तर सांगायचं बंद करा की तुझ्या समस्या किती मोठ्या आहेत. Tell your problem how big your God is. तुझ्या समस्यांना सांग माझा देव किती मोठा आहे. अरे देवाला काय सांगतो, माझे त्रास किती मोठे आहेत बघ. तुझ्या त्रासांना सांग माझा देव किती मोठा आहे बघ. Praise God. आमेन. And so when you pray, तर जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल ना, you invite heaven's armies into your fight. तेव्हा तुम्ही स्वर्गीय सैन्यांना तुमच्या त्या युद्धात घेत असता. Angels come to help you in your देवाचे fight. दूत येतात तुमच्या युद्धांमध्ये तुम्हाला मदत करायला. A prayerless Christian is a powerless Christian. हे प्रार्थना न करणारा ख्रिश्चन माणूस जो असतो ना, तो एकदम सामर्थ्यहीन आणि बळहीन आहे, अशक्त आहे, दुबळा आहे. Imagine two soldiers. कल्पना करा, दोन सैनिक आहेत, The first soldier has a simple sword, आणि पहिल्या सैनिकाकडे एक साधी तलवार आहे, but he is constantly talking to the commander. पण तो सातत्याने त्याचा जो कोणी अधिकारी आहे, कमांडर आहे, त्याच्याशी बोलतो. And he follows the suggestions of the आणि commander. बरोबर त्याचा अधिकारी कमांडर त्याला जे सांगतो त्याप्रमाणे तो करतो. And he trusts the strategy of this commander. आणि या कमांडरने जी योजना त्याला सांगितली त्याच्यावर तो विश्वास ठेवतो, भले त्याची तलवार साधी आहे. But the second soldier, मग दुसरा सैनिक एक आहे, he has the latest weapons, त्याची हत्यारं एकदम लेटेस्ट आधुनिक आहेत, but he ignores the commander. पण तो कमांडरची आज्ञाच नाही ऐकत आणि पाळत, And he fights his own way. आणि स्वतःच्या रीतीनेच सगळं करायला जातो. And he thinks he knows better. आणि त्याला असं वाटतं, नाही नाही मला माहिती आहे, मुझे सब मालूम आहे, मला माहिती आहे. And so when the battle comes, आणि मग जेव्हा युद्ध रंगतं the first soldier wins. तेव्हा तो पहिला सैनिक असतो तो जिंकतो. Not because of his sword, त्याच्या तलवारीमुळे नाही, तलवार तर त्याची साधीच होती, but because the commander was fighting with him. पण तो अधिकारी कमांडर त्याच्या सोबत लढत होता म्हणून. The second soldier, दुसरा सैनिक he falls, तो पडतो, not because of his weapons, त्याच्या हत्यारामुळे नाही, हत्यारं तर त्याच्याकडे एकदम लेटेस्ट होती, but because he fought alone. पण एकटा लढत होता ना. अधिकाऱ्याचं, वरिष्ठाचं, कमांडरचं ऐकायचं नाही, He fought alone. एकटा लढत बसला. And so the difference between victory and defeat तर विजय आणि पराजय यांच्यातला फरक is not the size of your problem, तुझ्या समस्येचा आकार केवढा आहे
हे नव्हे, or the sharpness of your skills. किंवा किती तुझे कलागुण धारधार आहेत तेही नव्हे. It's whether God is with you. देव तुझ्या सोबत आहे का नाही त्यामुळे फरक पडेल. आमेन. If God is for us, आणि देव जर आपल्यासाठी असेल, Bible says in Romans बायबल 8:31, म्हणतं रोमकरास पत्र 8 अध्याय 31 वचन, if God is for us, जर देव आपल्यासाठी असेल, Who can go against us? कोण आपल्या विरोधात जाईल? देव बोललाय रोमकरास 8 अध्याय 31 वचन. let me tell you, एक सांगतो, you can be outnumbered तुम्ही जरी संख्येनं कमी असला and still win तरीही जिंकू शकता. if God is on your सो side. व्हॉट, तुमची संख्या कमी आहे, जर देव तुमच्या बाजूने असेल तर मेजॉरिटी तुमचीच आहे. You can be, बहुसंख्य तुम्हीच जर देव तुमच्या बाजूने असेल you तर. can be well equipped आणि पार अगदी सज्ज असाल तुम्ही and still lose it तरी हराल if God is not with जर you. देव तुमच्या बाजूने नसेल तर. Say, फार महत्वाचं आहे, मेक शुअर गॉड इज विथ यू. मी नेहमी म्हणते, खात्री करून घ्या पक्की 100% की देव माझ्या सोबत आहे ना. कुठे देवाने मला सोडलं तर नाही ना. say, prayerless battles are powerless battles. प्रार्थना न केलेली युद्ध म्हणजे सामर्थ्य नसलेली युद्ध आहेत. The fight is never won by muscle, युद्ध कधी स्नायू शक्तींनी जिंकलं नाही जात. but the master. ओ, पण तो जो मालक आहे, मालक, तो आपल्याला विजय देतो. Amen. आमेन. Bible says, बायबल म्हणतं, in the beginning God made the first man and first woman on this earth. प्रारंभी देवाने या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली. They talked with God like a friend, ते देवाशी मित्रासारखं बोलायचे. but one day एके दिवशी they listened to the voice of the devil त्यांनी सैतानाची वाणी ऐकली and disobeyed God, आणि देवाच्या आज्ञा मोडल्या. and because of this, त्यामुळे sin came into the world पापाचा प्रवेश या जगात झाला and people were separated from God. आणि मानव जात देवापासून वेगळी झाली. They couldn't see God, they couldn't walk with Him. मानव जात देवाला बघू शकेना, देवाला प्रार्थना करू शकेना, देवासोबत चालू शकेना. Heaven was closed for them. स्वर्ग बंद झालं मानवासाठी. So people started praying to the sky. मग माणसं आभाळाला बघून प्रार्थना करायला लागली. They started praying to the sun, moon and stars. मग सूर्यचंद्र ताऱ्यांची आराधना करायला लागली. Anything that was huge, anything that was frightening, आणि जे काही त्यांच्या मनात भीती घालायचं, जे काही त्यांना भलं मोठं वाटायचं, they thought that that was God. त्यांना असं वाटायला लागलं की हाच देव आहे आणि त्याचीच आराधना करायला सुरुवात. Because they see the sun is huge ते बघतात सूर्य किती मोठा आहे, and they think this is मग God. त्यांना वाटायला लागतं की हाच देव आहे. And that's how they miss the blessings of अशा God. पद्धतीने देवाचे आशीर्वाद त्यांच्याकडनं राहून जातात. कारण सूर्य तुला एवढा मोठा वाटतो, त्या सूर्याला निर्माण करणारा देव किती मोठा असेल. Somebody has made that sun त्या सूर्याला कोणीतरी निर्माण केला ना, तो तर विचार कर, and that is God. तो देव आहे. And Bible says बायबल म्हणतं God loved us so much देवाने आपल्यावर एवढं प्रेम केलं ना that He sent His only begotten Son, Jesus Christ. की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. Jesus came on this earth येशू या जगात आले to show who God really is. दाखवायला की देव खरोखर कोण आहे. Jesus never pointed to the sun and He's saying and say, this is your God. येशूंनी कधी सूर्याकडे इशारा करून बोट करून असं सांगितलेलं नाहीये की सूर्य तुझा देवता आहे. Jesus never said, look at the star, they are your God. येशू कधी ताऱ्यांकडे इशारा करून म्हटलेले नाहीत की हे तारे तुझा देवता आहेत. He never said, look at these trees, they are your God. येशू कधी झाडांकडे बघून इशारा करून म्हटलेले नाहीत की झाड तुझा देव आहेत. He came from heaven. येशू स्वर्गातनं आले And He showed us आणि येशूंनी आपल्याला दाखवलं that God is your heavenly Father. देव तुमचा स्वर्गीय बाप आहे. And this Jesus took the sins of the whole world, आणि या येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross, काल्वरीच्या वधस्तंभावर हे येशू मरण पावले. rose on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And now because of Jesus, आणि आता आज येशूंमुळे we can talk to God through prayer. आपण देवाशी प्रार्थनेद्वारे बोलू शकतो. One day Jesus taught His disciples. एके दिवशी येशूंनी आपल्या शिष्यांना शिकवलं. He said, I will teach you how to pray. येशू त्यांना म्हणाले सगळ्या शिष्यांना की या तुम्हाला शिकवतो प्रार्थना कशी करायची. He said, pray like this. येशू त्यांना म्हणाले अशी प्रार्थना करा. Our Father in heaven, म्हणा हे माझ्या स्वर्गीय बापा, holy be your name. तुझे नाव पवित्र मानले Your जाओ, kingdom come, तुझे your will राज्य be येवो, done. तुझी इच्छा पूर्ण हो On earth as it is in heaven. या भूतलावर जशी स्वर्गात होत आहे. Give us this day our daily bread. आम्हाला आमची रोजची भाकर दे. Forgive us our sins आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर as we forgive those who sin against us. जसं आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्यांना आम्ही क्षमा करतो, तू आम्हाला क्षमा कर. This is the prayer He taught. अशी प्रार्थना येशूंनी आपल्या शिष्यांना करायला शिकवली. Our Father in heaven. हे आमच्या स्वर्गीय बापा, Praise God. हे हमारे बाप, तू See- जो आसमान में है, He is our Father. तो आपला बाप है.
Jesus introduced God as your father. येशूंनी देवाला तुझा बाप, तुझे वडील, तुझा पिता म्हणून ओळख दिली आहे. That is the closest relationship. सगळ्यात जवळचं नातं असतं बेटा आहे. बाप और बेटा हे सगळ्यात जवळचं नातं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So have Jesus in your life तर येशूंना आपल्या जीवनात ठेवा, and you will have abundant life. म्हणजे विपुल जीवन मिळेल. Bible says in Psalm 127 verse 1, स्तोत्र संहिता 127:1 मध्ये बायबल म्हणतं, if the Lord does not build your house, परमेश्वराने जर तुमचं घर बांधलं नाही the builders work for nothing. तर बांधणारे उगीचच प्रयत्न करतायत. If the Lord does not protect the city, प्रभू परमेश्वराने जर नगर सुरक्षित ठेवलं नाही the guards keep awake themselves for nothing. तर रक्षक उगीचच जागे राहतायत. You can work day and night, तुम्ही दिवस रात्र मेहनत करू शकता, but without God's help, पण देवाच्या मदतीशिवाय your effort will bring an empty bag home. तुझे परिश्रम संध्याकाळी घरी येताना रिकामी पिशवीच घरी घेऊन येणार. कारण बाय- शेवटी देव हा लागतोच. Bible says in Haggai chapter 1 verse 6, हगाईचा पहिला अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं, you plant much, तुम्ही खूप पेरता but you gather very little. पण फार कमी गोळा करता. You eat, तुम्ही खाता but you are not full. पण तुम्ही तृप्त होत नाही, पोट You- भरत नाही. You drink, तुम्ही पिता but you are still thirsty. पण तुमची तहान भागत नाही, तुम्हाला तरी तहान लागली आहे. You put on clothes, तुम्ही कपडे घालता जरूर, but you are still feeling cold. पण तुमच्या अंगाला ऊब नाही तरी थंडी वाजते. You earn money, तुम्ही पैसा कमवताय but it disappears पण तो पैसा नाही सावतोय, like as though it has holes in the pocket. की जणू काही तुमच्या खिशाला भोकं पडली आणि त्या भोकातनं पैसे निघून जात आहेत असा प्रकार आहे. Without God's blessings, देवाच्या आशीर्वादांशिवाय life feels like a constant chase with no satisfaction. आयुष्य म्हणजे सातत्याने तृप्ती नसलेलं, समाधान नसलेलं असं जीवन आहे, ज्या मागे आपण हवेतच बुक्क्या मारतोय. Bible says in Matthew chapter 15 मथ्याचा 15वा अध्याय बायबल म्हणतं, verses 21 to 28. मथ्य 15:21 ते 28 वचनात बायबल म्हणतं, Once Jesus walked into a quiet town near Tyre and Sidon. एकदा असे झाले की सोर आणि सिदोन प्रांतातल्या एका गावापाशी येशू आले Maybe he went there to rest, आणि कदाचित येशू तिथे आराम विसावा करायला गेले असतील. but someone was watching. पण कोणीतरी येशूंकडे बघून होतं. There was this woman, एक बाई होती, a Gentile woman, एक परराष्ट्रीय बाई, जिला येशू माहित नाहीत, परकी परराष्ट्रीय. and she heard the news तिला बातमी कानावर आली that Jesus is here. की येशू इथे आलेत. That Jesus who heals, जे येशू आरोग्य देतात ते येशू इथे आलेत. that man who came from God. जे येशू देवाकडनं आलेले आहेत ते येशू आज इथे आलेत. तिच्या कानावर आलं Her heart was burning. तर तिचं हृदय जळत होतं, Her daughter was suffering, कारण तिच्या मुलीला त्रास होता tormented by a demon. आणि तिच्या मुलीला एक सैतान लागला होता. जसं आपण म्हणतो ना लोकांच्या अंगात येतं तसं सैतान लागला होता तिच्या मुलीला. No doctor could help. आणि डॉक्टर काही मदत करू शकेनात. No priest had answers. कोणी याजक पुजारी वगैरे काही तिला उत्तरं देऊ So शकेनात. she thought, तर तिला वाटलं maybe this Jesus has answers for my trouble. कदाचित या येशूंकडे माझ्या या त्रासाचा काहीतरी उपाय असेल, उत्तर असेल. And so she ran to him, मग ती येशूंकडे धावत धावत गेली and with a cracked voice, आणि तिचा आवाज असा कापलेला, कंपन असलेला आवाज. she cried out to Jesus. त्या कंपन असलेल्या आवाजात येशूंसमोर येऊन बाई रडली Not before bending her knees before Jesus. आणि येशूंसमोर गुडघे न टेकता नव्हे, She cried out aloud, अगदी जोरामध्ये कंपन झालेल्या आवाजात ओरडली. Lord, म्हणाली, Son प्रभू of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करा. My little daughter is suffering terribly. माझी लहान मुलगी फार त्रासात आहे. Jesus didn't utter a word. येशूंनी एक शब्द म्हणून तिला उत्तर दिलं नाही. Silence. शांत म्हणजे शांत. येशू बोललेच नाही. Like there is silence now. जसं आता कशी शांतता आहे तसं. And his disciples whispered, आणि येशूंचे शिष्य मग कुजबुजले, Lord, प्रभू गुरुदेव send her away. तिला पाठवून तरी द्या. She keeps shouting. कारण बाई किती आरडाओरडा करते उगीचच. Still she would not keep quiet. तरी ती बाई गप्प बसली नाही. She did not give up. तरी त्या बाईने हार मानली नाही. तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं नाही. Her hope was stronger than shame. तिची आशा तिच्या अपमानापेक्षा, लज्जेपेक्षा मोठी निघाली. When your hope is stronger than your embarrassment, जेव्हा तुमची आशा तुमच्या लज्जा अपमानापेक्षा मोठी असते ना, be sure that Jesus will answer you. 100% खात्री येशू तुम्हाला उत्तर देणार. कारण तुम्ही लज्जा अपमान मध्ये आणलेलं नाहीये. तुम्ही प्रभूवर आशा ठेवली आहे की भले माझा अपमान झाला तर झाला, प्रभूवर माझी आशा आहे. Jesus finally said, मग येशू सरते शेवटी तिला म्हणाले, I was only sent to the lost sheep of Israel. बाई मला इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांसाठीच फक्त पाठवलंय. That did not bother her.
त्याने सुद्धा तिला काही फरक पडला नाही. She came more closer to Jesus, तिथं अजूनच येशूंच्या जवळ आली, fell at his feet. येशूंच्या पायाच पडली मग Lord, help me. आणि म्हणाली, गुरुदेव नाही, मला तुम्ही मदत कराच. She cried again. रडली, परत रडली बाई, परत रडली. Jesus said something to test her. मग येशू तिला काहीतरी असं बोलले की ज्यातनं तिची परीक्षा घ्यावी, तिची पारख व्हावी. It's not right to take children's bread and throw it to the dogs. येशू तिला म्हणाले, बाई, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यांना फेकणं बरोबर नाही. That could have broken her heart, त्यातनं या बाईचं हृदय तुटू शकलं असतं की एवढा मोठा अपमान. but पण her faith was stronger तिचा विश्वास बलवान होता. आमेन. than the insults. अपमानांपेक्षा की भले मी कुत्र तर कुत्र, नेव्हर माइंड, हरकत नाही. She believed, she trusted, तिने विश्वास ठेवला, भरोसा ठेवला. her faith stood tall, तिचा विश्वास एकदम उंच पुरा उभा राहिला and she answered, आणि तिने उत्तर दिलं Yes, प्रभूला, Lord. येस गुरुदेव, हो. But even the crumbs that fall from the master's table is enough for a stray dog. पण मालकाच्या टेबलावरनं पडलेला अन्नाचा चुरा सुद्धा त्या कुत्र्यासाठी पुरेसा आहे गुरुदेव. अख्खी भाकर देऊ नका, खाली पडलेला चुरा तरी मला द्या. Praise God. बोला. काय Jesus, विश्वास? Jesus smiled. येशू हसले, His heart moved. येशूंचं हृदय हल्लं. Woman, भाई, you have great faith. काय तुझा विश्वास महान आहे. Go, your request is granted. जा, तुझी विनंती मान्य झाली. जा. At that very moment, अगदी त्या क्षणाला her daughter was healed. तिची मुलगी घरी बरी झाली. त्याच क्षणाला. See? बघा, Because she cried out in faith. कारण विश्वासाने तिने येशूंसमोर अश्रू गाळले. She didn't stop. थांबली नाही. She trusted Jesus. देवावर, येशूंवर विश्वास ठेवला, अहमपणा, मीपणा मध्ये आणला नाही. And he answered her. आणि येशूंनी तिला उत्तर सुद्धा दिलं. Just like that, he answered असंच her. उत्तर दिलं. येशूंनी तिची पारख केली आणि मग उत्तर दिलं. Big faith moves big mountains. मोठा विश्वास मोठे डोंगर हलवतो बर का. मोठा विश्वास मोठे डोंगर हलवतो. So don't stop crying out. तर देवासमोर रडणं कधी थांबायचं Your नाही. answer is near. तुझं उत्तर जवळ आलेलं आहे. Every crumb that falls from God's table प्रत्येक तुकडा आणि चुरा जो देवाच्या मेजावरनं खाली पडेल, will feed your soul tonight. त्यातनं आज रात्री तुझ्या जीवाला भोजन मिळेल. Praise God. चुरातच चुरा आपलं भोजन होईल. Faith is louder than fear. विश्वास भीतीपेक्षा मोठा आवाज करतो And it should be. आणि असंच पाहिजे. If your fear is louder than faith, you get nothing. जर तुझी भीती विश्वासापेक्षा मोठी असेल तर तुला मिळणार काही नाहीये. But if your faith is louder than fear, you get everything. पण भीतीपेक्षा तुझा विश्वास मोठा असेल तर ऑलमोस्ट सगळं मिळेल. Praise सगळं- God. सगळं मिळेल, मिळू शकतं. When man says no, मनुष्य जेव्हा तुला म्हणतो नाही, God can still say yes. तरी देव हो म्हणू शकतो. When man says it is impossible, मनुष्य जेव्हा तुला म्हणतो अशक्य आहे, God can still say it is तरी possible. देव तुला म्हणू शकतो शक्य आहे. Praise देवाला God. धन्यवाद. God's silence is not his absence. आणि देवाची शांतता म्हणजे देव नाहीये असं नसतं. ते शांतता आहे म्हणजे देव इथं नाहीच आहे. He's हा here. तर्क तुझा आहे. देव इथे आहे. He's here. देव इथे आहे. Say, देव इथे आहे. kneeling in prayer is like standing in power. प्रार्थनेत गुडघे टेकणं ऍक्च्युली सामर्थ्याने उभं राहणं आहे. Praise God. प्रार्थनेत गुडघे जर टेकले गेले ना तर ते उभं राहणं फार सामर्थ्यवान असतं. Nothing scares my Jesus. माझ्या येशूंना कशाही मुळे भीती वाटत नाही. No enemies, no battle, no sickness. शत्रू नाही, युद्ध नाही, आजारपण नाही. Even storms don't scare Jesus. वादळ सुद्धा येशूंना घाबरवत नाही. Because he can walk on the storm. कारण येशू वादळांवर सुद्धा चालू शकतात. And that's why म्हणून approach this Jesus. या येशूं समोर तुम्ही या. One small prayer एक छोटी प्रार्थना करा, can bring down huge walls in your त्यातनं life. मोठ्या मोठ्या भिंती तुझ्या जीवनातल्या खाली पडतील. छोटी प्रार्थना मोठी भिंत खाली पडेल. And God fights hardest when you trust on him deepest. आणि जेव्हा तू देवावरती खोल विश्वास ठेवतो ना तेव्हा तर देव पण तुझ्या बाजूने फार गहन रीतीने लढाई लढतो. Big trust makes my big God to move for you. मोठा विश्वास असेल ना तर माझा मोठा देव तुझ्यासाठी मोठं काम करायला येतोच. No cry, no help. देवासमोर रडला नाही म्हणजे तुला मदत मिळणार नाही. You cry, God will show up. देवासमोर तू रड, देव येईल. तेरे आंख में आंसू आते नहीं, प्रभु तेरे पास आने वाला नहीं. रोना तो पडेगा. This lady asked for crumbs. या बाईनं काय सांगितलं? चुरातच चुरा, मला चुरा तरी द्या. Even crumbs from God is better than the feast of the world. देवाकडनं आलेला चुरा पण स्वादिष्ट असतो बर का जगातल्या मेजवानीपेक्षा.
थाटामाटाच्या जेवणापेक्षा जगातल्या देवाकडनं आलेला चुरा टेस्टी स्वादिष्ट आहे. Let storms come. येऊ दे वादळ, You hold on. तू धरून राहा देवाला. God can ride every storm like an eagle. देव प्रत्येक वादळावर गरुडासारखी झेप घेईल. Walk by faith, विश्वासाने चाला. not by your eyeballs. डोळ्याला जे दिसतंय त्यानं चालू नका. Yes, mountain is big. हा, Okay. डोंगर तुझा मोठा असेल असू दे, But it is not bigger than my God. माझ्या देवापेक्षा तो मोठा नाही ना. त्या डोंगरापेक्षा माझा देव मोठा आहे. He can kick it like a pebble. आणि त्या डोंगराला माझा देव एखाद्या गोटीला लात मारतो तशी लात मारेल. गोट्या खेळलो ना आपण लहान असताना, Amen. तशी लात मारेल देव त्या डोंगराला. Pray like as though you are like a hungry caveman. अशी प्रार्थना करा ना की जणू तुम्ही एखाद्या गुहेत लपलेला भुकेला असा माणूस आहात. And God will give you bread. देव तुम्हाला भाकर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. One man came to a meeting with a एकदा- problem. एकदा एक माणूस आपल्या सभेला त्याच्या काही समस्या घेऊन आला. He couldn't walk straight. त्याला सरळ चालता येत नव्हतं. He had tried everything but nothing worked. सगळे प्रयत्न त्याने केले पण त्याला काही यश आलं नाही. Doctor's treatment, डॉक्टरांचे उपचार केले still no change. तरी काही बदल नाही. Then someone told him about our meeting. मग कोणी भल्या माणसाने त्याला आपल्या सभेविषयी सांगितलं. And so he decided to come. त्याने ठरवलं की चला आपण पण दापोडीला जाऊन बघू. During the last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेमध्ये he cried out from his heart, असं हृदयापासून तो रडला, Jesus, येशू can you please heal me? प्लीज मला बरं करणार का. Right then, अगदी तेव्हाच a miraculous power entered his body. चमत्कारिक सामर्थ्य त्याच्या शरीरात गेलं. Something changed. काहीतरी बदललं He stood up straight आणि तो अगदी सरळ उभा राहिला and he started walking normally. आणि चक्क नॉर्मली चालायला लागला, जसा नॉर्मल माणूस चालतो तसा. With joy, he came up on the stage मग आनंदाने इथे स्टेजवर आला and shared what good God had done for him. आणि चांगल्या देवाने काय चांगलं कर्म त्याच्यासाठी केलं ते लोकांच्या गर्दीसमोर त्याने सांगितलं. He said, Jesus healed me. तो म्हणाला येशूंनी मला बरं केलं. See, one cry, एक रडणं, one moment, एक आरोळी, एक क्षण, one healing. एक आरोग्य. See, हा, एक एक सगळं एक. एकदाच रडला, एकदाच आरोळी मागली, बस he got his healing. त्याला त्याचं आरोग्य मिळालं. He tried many doctors, तसं तर अनेक डॉक्टरांकडे tried many जाऊन things, प्रयत्न करून आला, अनेक गोष्टींचे प्रयत्न केले, spent lots of time, अनेक वेळ आणि वेळ खर्ची पाडली, पैसा खर्ची lots पाडला, of money. पैसा वेळ सगळं खर्ची पाडलं, बरा काही झाला नाही. But Jesus worked. पण येशूंनी केलं ना काम. See, there is at times no fix from man, बघा कधी कधी माणसांकडनं काही दुरुस्त होत नाही, but there is a sure fix with God. पण देवाकडनं म्हटलं तर 100% दुरुस्ती होते. Praise God. फिक्सेड कायमचं देवाकडनं 100%. माणसांना अपयश येतं. Simple prayer आणि साधी प्रार्थना बरं can काय, bring down sudden miracles. साधी प्रार्थना अचानक चमत्कार खाली आणू शकते. The doctor says no, डॉक्टर म्हणतात नाही the नाही world होणार. says no. जग म्हणतं नाही 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 होणार. Jesus said yes. येशू म्हणतात नाही नाही असं कसं नाही होणार. होणार See, होणार. this is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य आहे. He came limping for the meeting. हा माणूस लंगडत सभेला आला आपल्या. He went home leaping from the meeting. घरी जाताना आनंदाने उड्या मारत गेला. वा, Praise God. लंगडत आलेला घरी जाताना आनंदाच्या उड्या मारत गेला. And that is what Jesus does. येशू असंच करतात. So let your faith whisper tonight. आज रात्री तुमचा विश्वास जरा कुजबुजायला लागू दे. See, हा, let faith whisper. जरा विश्वास बोलायला लागू दे ना. Because healings will have a shout, no doubt. कारण की आरोग्य मिळाल्यावर तुम्ही जोरात ओरडणार आहात, शंकाच नाही. माहितीये Amen. आरोग्य मिळाल्यावर सगळे जोर जोरात आरडाओरडा करून उड्या मारतात. Your one cry from the heart पण हृदयापासून तुझी एक आरोळी can move mountains, डोंगर हलवू शकते, can move heavens. स्वर्गाला हादरवते. Praise God. देवाला धन्यवाद. And I'm telling you, आणि मी सांगतो the ना, more desperate you are in your prayer, जेवढं जास्त तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये व्याकुळतेनं बसाल, the more faster God will come. तेवढं पटकन देव येईल तुझ्या हाकेला ओ द्यायला. Amen. आमेन. That's why one moment with God म्हणून देवासोबतचा एक क्षण is better than elsewhere. बाकी कुठेही घालवलेल्या हजारो क्षणांपेक्षा अनमोल देवाबरोबर घालवलेला एक क्षण. That's why I love to spend time हो ना. with my God at म्हणून home. मला ना माझ्या घरी देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवायला फार आवडतं. Because it changes the impossible. कारण अशक्य गोष्टी त्यात बदलून जातात. अशक्य काही राहतच नाही, सगळं शक्य होतं. Are you stuck for years? तुम्ही वर्षानुवर्ष कुठेतरी अडकलाय का? You can be free in seconds. काही सेकंदात मोकळे होऊ शकता. ऍक्च्युली You can be free in seconds. काही सेकंदात तुमची गाडी सुटू शकते. If Jesus wills जर येशूंची इच्छा झाली ना and if you will. आणि तुझी इच्छा झाली तर. Say,
And when God moves, आणि जेव्हा देव कार्य करतो the chains don't stand a chance. त्या साखळ्यांना काही संधीच नाही होत्या, तुटल्याच पाहिजेत. Say, one prayer can unlock impossible situations. एक प्रार्थना अशक्य परिस्थितीचे सगळे ताळे आणि कुलप खोलून टाकते. एक प्रार्थना, एक 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 एक. Lord Jesus, I lift up every person who is gathered here this night. प्रभू येशू, आज रात्री इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या हातात देत आहे. All those who are listening to me, जे सगळे माझं ऐकतायत, all those who are watching me, जे सगळे मला बघतायत, you see their hearts, त्यांचं हृदय तू बघ, you see their pain, त्यांच्या वेदना तू पहा, you see what holds them back. आणि कशामुळे ते असे अडकलेत तू पहा. I ask you, Lord, मी तुला मागतो दे बाप्पा, break every chain that the enemy has placed on them, शत्रूने त्यांच्यावर टाकलेली प्रत्येक साखळी तोड, every wall of fear, सगळी भीतीची भिंत every lie, आणि सगळा खोटेपणा, every sickness, सगळा आजार, every curse. रोगराई, शाप, You tear it down by your power. तू काढून टाक त्यांच्या जीवनातनं तुझ्या सामर्थ्याने. Let your light shine in their darkness. तुझा प्रकाश त्यांच्या अंधारात चमकू दे. Let your peace fill their minds. तुझी शांती त्यांच्या मनांना भरून काढू दे. Let your healing touch their bodies. तुझ्या आरोग्याचा स्पर्श त्यांच्या देहांना होऊ दे. Let your power break through every delay and hindrance. तुझं सामर्थ्य प्रत्येक उशीर आणि अडचणीला काढून टाकू दे. Lord, you fight for them. प्रभू, तू त्यांच्या बाजूनं लढ, Speak to them. त्यांच्याशी बोल, Hold them close. त्यांना जवळ छातीशी धर And let them know आणि त्यांना कळू दे, you are not a far God. तू लांबचा देव नाहीस, You are here. तू जवळचा इथे आहेस. I declare freedom, मी आज आजादी घोषित करतो, healing, आरोग्य घोषित करतो, breakthrough नवीन सुरुवात घोषित in the करतो mighty name of Jesus. येशूच्या महान नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Darkness will tremble when light comes. प्रकाश आल्यावर अंधार थरथर कापेल, Darkness will tremble when light speaks. आणि प्रकाश बोलायला लागला की अंधार थरथर कापेल. So don't fear. तर अजिबात घाबरू नका. This Bible is the light of life. हे बायबल, पवित्र शास्त्र जीवनाचा प्रकाश आहे Keep it बेटा. on the bosom of your heart. हे असं ठेवायचं, असं Bosom of your heart. कवटाळून ठेवायचं हे बायबल, And read it every day. आणि रोज वाचायचं हे बायबल बेटा. And see what happens. आणि मग बघा काय होतं. Let the devil whisper, let the devil talk. सैतानाला काही बोलू दे, सैतानाला काही म्हणू दे. But when you have a talk, a word from the word of God, देवाच्या शब्दातनं जेव्हा तुम्ही प्रभूशी बोलाल ना, the devil will take off. सैतान निघून पळून जाईल. He will not wait back. सैतान थांबणारच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If you have to scream, scream to God. If you have to whisper, whisper to God. If you have to roar, roar to God. ओरडावं लागलं तर देवासमोर ओरडा, गरजावं लागलं देवासमोर गरजा, कुजबुजावं लागलं देवासमोर कुजबुजा. And you will see मग तुम्ही पाहाल demons flying off from this place. सैतान भूत दुरात्मे इथून कसे पळून जातात. Because there is one name given above every other name. कारण एक नाव आहे, सगळ्या नावाहून श्रेष्ठ The नाव, name of Jesus. येशूचं नाव. Every evil bows down to this gracious name. प्रत्येक सैतानी शक्ती या कृपाळू नावासमोर झुकते. No demon is too strong for this name. एकही दुरात्मा या नावासमोर बलवान नाहीये. Let demons come in collective number. आणि दुरात्मे जरी सैन्य बनून आले तरी सुद्धा They are no match for this single person whose name is Jesus. ज्याचं नाव येशू आहे, त्या येशूंसमोर हे दुरात्म्यांचं सैन्य पण शून्यात आहे. Something is going to happen tonight. काहीतरी आज रात्री होणार आहे. नो डाऊट अबाउट इट. शंकाच नाही या गोष्टीत की आज रात्री काहीतरी होणार. Thank you, Jesus. God will touch you gloriously. देव तुम्हाला वैभवशाली रीतीनं स्पर्श करेल. He loves you. कारण देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He is powerful, but he is also loving. देव सामर्थ्यवान आहे, पण देव प्रेमळ पण आहे. So you don't need to be afraid of God. तर तुम्ही देवाला घाबरायची पण गरज नाही. Because Bible says God is love. कारण बायबल म्हणतं देव प्रीती आहे. On this earth, या जगात if a man has power, एखाद्या माणसाकडे जर सामर्थ्य सत्ता असेल, his love vanishes. त्याचं प्रेम निघून जातं, त्याच्यात प्रेम राहत नाही. His mercy vanishes. त्याची दया पण निघून जाते, तो निर्दयी बनतो. But my God, पण माझा देव he has the highest power, सगळ्यात मोठं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. but greatest heart of love. सगळ्यात मोठी सत्ताही माझ्या देवाच्या हातात आहे, पण तेवढंच मोठं हृदय त्याचं प्रेमाचं आहे. Praise God. आमेन. Nobody is afraid of Jesus. कोणी येशूंना घाबरत नाही बेटा. If you really love him, जर खरोखर तुम्ही येशूंवर प्रेम केलं तर. आमेन. he's going to touch you tonight. येशू आज रात्री तुम्हाला स्पर्श करणार आहे. All your problems he will solve. तुमच्या सगळ्या समस्या येशू सोडवतील. Are you ready तयार आहात? to cry out to Jesus? येशूंसमोर रडायला तयार आहात? Then raise one hand towards heaven. चला एक हात असा व्यवस्थित वर करा. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे तिथे ठेवाल.
and cry out to God आणि with me. रडून देवाचा धावा माझ्या सोबत करा. Let salvation visit you tonight. आणि आज रात्री तारण मुक्ती मोक्ष तुला भेटायला येऊ दे. Visit me tonight, oh God. म्हणा आज रात्री मला भेटायला आहे प्रभू. Visit me with your salvation tonight, oh तुझा मोक्ष God. घेऊन आज रात्री मला भेटायला ये. Are you ready? तयार आहात? Then come on, let's all cry out to God. तर Come on, चला take- सर्वांनी मिळून देवाचा धावा करूया. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला शुद्ध कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I receive you मी तुला स्वीकारत as आहे my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. Change my life. माझं जीवन बदल. Bless me. मला आशीर्वाद दे. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. I'm in a desperate माझी condition. परिस्थिती फार व्याकुळ I have आहे. no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not moving straight. गोष्टी सरळ होत नाही. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. He is touching you right येशू now. तुला आत्ता स्पर्श करतात. He is touching you right now. येशू तुला आत्ता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. Leave them in Jesus' name. या सगळ्यांना येशूंच्या नावात Leave them सोड. in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या Let नावात. that pain vanish in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Let that sickness vanish in ते Jesus' आजार name. येशूंच्या नावात जाऊ दे. Let that headache vanish in Jesus' ती name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. See, it's going away बघा ते सगळं निघून It's चाललंय. going away. बघा ते सगळं निघून चाललंय. because Jesus is touching you. कारण येशू तुम्हाला स्पर्श करतात. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Jesus is healing you. येशू तुम्हाला आरोग्य देतात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी People who have lumps in the body. ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरे व्हा. Tumor. ट्यूमर People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Place your hand on that area. आपला हात त्या भागावर ठेवा Let that tumor vanish in Jesus' name. आणि ते ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Let that tumor vanish in Jesus' ते name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Ulcer. अल्सर People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात See, He's touching many of you. बघा अनेकांना प्रभू स्पर्श करतात. Many of you. अनेकांना प्रभू स्पर्श करतात. Call, call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा खरा आणि खरा. Call on the name of Jesus. देवाचा धावा करा. येशूंचा धावा करा. Every headache vanish in Jesus' name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Every stomach pain vanish in Jesus' name. पोटातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ देत. Spondylitis, मानेचा आजार leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Arthritis, संधिवात Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Have mercy on them त्यांच्यावर दया कर and heal them. आणि त्यांना बरं कर. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Stone in the kidney, किडनी झालेले खडे be crushed in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. It is happening. घडत आहे It is happening. घडत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spinal cord injury, पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Skin disease, त्वचा रोग vanish in Jesus' name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Let skin disease go in Jesus' name. त्वचा रोग येशूंच्या नावात. एनी काइंड ऑफ एनी अलर्जी येशूंच्या नावात जाऊ दे. All kinds of allergies, सगळ्या पद्धतीच्या अलर्जीज vanish in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Diabetes, मधुमेह be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Cancer, कॅन्सर Lord, have mercy on प्रभू them त्यांच्यावर दया कर and heal them, आणि Lord. त्यांचा कॅन्सर बरा कर. Tuberculosis, क्षयरोग TB, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus Christ. धन्यवाद येशू Thank ख्रिस्ता. you. धन्यवाद. Heart problem, हृदयाचे आजार be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे होऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the kneecap, गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in Jesus' name उठा येशूंच्या नावात and start walking in the name of आणि Jesus. चालायला लागा येशूंच्या नावात. Let the Lord touch you. प्रभूला तुम्हाला स्पर्श करू दे. Call unto the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Call unto them. सगळ्यांनी येशूंचा धावा करा. Call unto the Lord. प्रभूचा धावा करा. In the day of battle, we cried out to God. रणांगणावरती युद्धभूमीवरती युद्ध पेटलेलं असताना प्रभूचा धावा करा.
In the day of battle, we cried to God and He answered us. युद्धाच्या दिवशी युद्धभूमीवर आपण देवाचा दावा केला, त्याने आम्हाला उत्तर दिलं. Yes. Oh. God answers in the day of trouble. आपल्या संकट समयी देव आपल्याला उत्तर देतो. Even in the battlefield, आपल्या त्या रणांगणावर सुद्धा you can cry out to God तुम्ही देवाचा धावा करू and He शकता will give you आणि victory. देव तुम्हाला विजय देईल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवंय, Lord, bless them with children, प्रभू oh त्या God. बायकांना संतानाचा आशीर्वाद दे. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैतानाचा Devil go. सैताना सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावाचा In the name of Jesus. येशूंच्या नावाचा. See, the devil is बघा leaving. सैतान सोडून चालला. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' सोड name. या लोकांना येशूंच्या नावात. Lead their lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूंच्या नावात. See, the devil is going away. बघा सैतान सोडून Leave. चालला. सोड. You also say, तुम्ही पण म्हणा, say, devil, leave me in Jesus' name. म्हणा सैताना मला येशूंच्या नावात सोड. Every divination, leave me in Jesus' name. तंत्र मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Every witchcraft power done on me and my family, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर केलेलं चेटू करणी leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Say, fear, leave me in Jesus' म्हणा name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, curses, leave me in Jesus' म्हणा name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, poverty, leave me in Jesus' म्हणा name. दारिद्र्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. In the name of Jesus, येशूंच्या नावात be free. मोकळे व्हा. Lord, प्रभू whatever they need, give it to them. या लोकांना जे काही गरजेचं आहे त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी त्यांना घरं दे. Those who want to fly abroad, help them, Lord. त्यांना फॉरेनला जायचं त्यांना घेऊन जा, मदत कर. Father, दे बापा. remove them from their debts त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ and bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who need 2-wheelers, 4-wheelers and houses, give it to them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या घरं हवी आहेत त्यांना तो आशीर्वाद दे. Receive the blessing in Jesus' name. देवाचा आशीर्वाद येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the blessings in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वाद घ्या. All vices I go in receive it. Jesus' name. सगळ्या वाण्या येशूंच्या नावात जाऊ देत. Smoking, drinking, chewing, tobacco. सगळी व्यसन येशूंच्या नावात जाऊ देत. सिगरेट पिणं, बिड्या फुकणं, तंबाखू खाणं, Let it all दारू go in पिणं, Jesus' name. येशूंच्या नावात ते सगळं निघून जाऊ दे. You are free तुम्ही मोकळे आहात in the name of Jesus. येशूंच्या नावात. Now हालेलुया. give a big clap to Jesus. आता जोरात येशूंसाठी एक टाळी वाजवा. A mighty clap to Jesus. जोरात टाळी वाजवा, जोरात. हालेलुया. Now you don't need to worry. आता तुम्ही काळजी करायची गरज नाही. God will take care of your case. देव तुम्हाला सांभाळेल. He will handle your case. व्हॉट एव्हर इट इज, देव तुझी केस सांभाळेल. He has seen your heart. देवाने तुझं हृदय पाहिलंय. He heard your prayer. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. He saw your presence here. देवाने आज तू इथे लावलेली हजेरी पाहिली आहे. And He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Praise God. आमेन.